आम्ही गेल्या 25 वर्षापासून वारकऱ्यांची मोफत आरोग्य सेवा करतोय। आमचा एकच डॉक्टर आहे तो म्हणजे तुकोबा आणि त्याच्यामुळं आमची स्फूर्ती ईर्षा वाढती, ऊर्जा वाढती। अशा पद्धतीने आम्ही लोकांना कामात मदत करतोय। मार्केट वगैरेची नाही, सगळी औषधे ब्रँडेड असतात आणि जी रेट स्वस्तिक सोसायटी जवळ 6 लाखाची 6-7 लाखाची औषधं आम्हाला रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। मी पुण्यापासून आलेलो आहे चालत आणि चालत असताना माझ्यासारखे अनेक जे वारकरी आहेत, हजारो लाखो वारकरी आहेत, तर त्यांचे पाय दुखू लागलेले आहेत। तर ज्यांचे पाय दुखतंय, शरीर दुखतंय, अशा लोकांना मोफत मसाज करण्याची सुविधा रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने दिलेली आहे। आणि ते पुण्यापासून अगदी पंढरपूरपर्यंत जागोजागी थांबतात आणि सुविधा देतात। 1 रुपया न घेता सुविधा देतात। हे फार पुण्याचं काम करतायत। तर माझ्यासोबत संस्थेचे मंडळी आहेत, तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया। तर काय सांगाल माऊली? रामकृष्ण हरी। असू दे, बोला मी रामकृष्ण हरी। मी संतोष राजगुरू, रेड स्वस्तिक प्रोजेक्ट डायरेक्टर। माझ्याबरोबर रेड स्वस्तिकचे पुणे शहराचे सेक्रेटरी डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत। आम्ही देहू ते पंढरपूर गेल्या 25 वर्षापासून किमान 3 ते 4 लाख रुपयाची औषधं वारकऱ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी आमचे वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत, या संस्थेचे संस्थापक IPS अधिकारी, पोलीस महासंचालक राहिलेले डॉक्टर TS भाल, संस्थेचे अध्यक्ष अखिल भारतीयचे अध्यक्ष सुरेश कोते साहेब, संस्थेचे महाव्यवस्थापक अशोक शिंदे साहेब आणि पुणे शहराचे कार्याध्यक्ष डॉक्टर उमाकांत वाबळे साहेब। माझ्याबरोबर जे मेडिकल ऑफिसर आहेत ते डेप्युटी डायरेक्टर राहिलेले डॉक्टर दत्ता खुने। आमची ही अशी एक 14 लोकांची टीम आहे। आम्ही देहू ते पंढरपूर जुलाब, उलटी, खोकला, ताप, कणकणी, पित्त, मळमळ, उलटी, डिहायड्रेशन होणे, चालून वारकऱ्यांच्या शरीरातलं पाणी कमी होतं, त्यांचा हातपाय चोळून देणे, त्यांना क्रीम करून लावून देणे, त्यांना मालिश करून देणे, हे आम्ही उपक्रम गेल्या 25 वर्षापासून करत आहेत। पालखी दिवसातून किमान 12 तास सेवा आम्ही देतोय। सकाळी 8 ते संध्याकाळी 8, दिवसातून 8-10 कॅम्प होत्यात पालखीबरोबर। आणि औषधं सगळी आमची स्टँडर्ड आहेत। ही औषधं आम्हाला महाराष्ट्र केमिस्ट ड्रग्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथराव शिंदे साहेब आणि त्यांची संचालक मंडळ केमिस्ट ड्रग्सचं हे आम्हाला मदत सहकार्य करतं। आणि हे आमची अशी टीम आहे रेड स्वस्तिकची। आम्ही ड्रेसिंग करून देतो। माझ्याबरोबर मेडिकल ऑफिसर राहिलेले डॉक्टर दत्ता खुने हे सुपरवायझर असून आम्ही जास्तीत जास्त वारकऱ्यांना सेवा देण्याचं काम करतोय। वारकऱ्यांच्या मनामध्ये एकच आहे, तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा। तुकाराम महाराज एका साईडने असं म्हणतात, दुसऱ्या साईडने म्हणतात मी अनुरेणूसारखा आहे, खूप छोटा आहे। पांडुरंगावरती श्रद्धा ठेवून, विठ्ठलावरती श्रद्धा ठेवून आज लाखोचा समाज आज पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे। कुणाला निमंत्रण नाही, कुणाला आमंत्रण नाही। ह्या वारीचं अद्वितीय सोहळा हे जेणेकरून भारतामध्ये हा पहिला सोहळा या ठिकाणी होतोय। आणि त्या सोहळ्यामध्ये आम्हाला रेड स्वस्तिकच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली। आम्ही गेल्या 25 वर्षापासून वारकऱ्यांची मोफत आरोग्य सेवा करतोय। आणि या ठिकाणी आपण जर आला, आमच्या कामाची दखल घेतली, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी माऊली। पवार साहेब, तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा थकलेला आहे, वय झालंय, तरी तुम्ही येत 80 वर्ष वय आहे त्यांचं। तरुणांसारखा उत्साह तुमचा आहे। अरे तुम्ही आता एक राहिलं होतं सांगायचं मला। अच्छा, नमस्कार, श्री हरिओम। मी स्वतः जयसिंगराव माधवराव पवार पुण्याहून आलेलो आहे। रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचा पुणे विभागाचा सेक्रेटरी आहे मी आणि गेले 25 वर्ष संस्थेत काम करतो। त्यातले 21 वर्ष तर रेड स्वस्तिकच्या या पथकासाठी काम करतो, आरोग्य पथकासाठी। म्हणजे अतिशय कळकळीने काम करण्याची मला अतिवर इच्छा असते। आता माझं वय 88 झालं तर घरच्या लोकांचा विरोध असतो की आता तुम्ही जाऊ नका, नका जाऊ, पडलात, काय झालं, आजारी पडलात, आम्हाला त्रास होईल। त्यांचंही बरोबर आहे। तर मी त्यांना सांगतो की मला काही कुठला डॉक्टर नाही, आमचा एकच डॉक्टर आहे तो म्हणजे तुकोबा आणि त्याच्यामुळं आमची स्फूर्ती ईर्षा वाढती, ऊर्जा वाढती।
अशा पद्धतीने आम्ही लोकांना कामं मदत करतोय. इव्हन काही वेळेला लोकांच्या घरी इथे गेल्यानंतर कळतं की अमुक जण आजारी आहे, हे पण ते पेशंट बघतो आम्ही. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काम झालं आहे. मला माहीत नाही नक्की माझा शेवट कधी, पण शेवटपर्यंत हे काम माझ्या हातात राहावं अशी या पथकाचा मी प्रमुख आहे, इन्चार्ज या त्याच्या. बाकी मग काय त्यांनी सांगितलीच मला माहिती. पुणे साहेब, तुम्ही काय सांगाल? तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही स्वतः उपचार करताय, काय सांगाल? हां, मी डॉक्टर आहे. गेल्या 12 वर्षापासून रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया बरोबर वारकऱ्यांची सेवा करतोय. छोट्या छोट्या ड्रेसिंगपासनं, औषधी तर डिस्ट्रीब्यूट करणारे लोक आहेत, पण छोट्या छोट्या ड्रेसिंगपासनं ते मेजर ड्रेसिंगपर्यंत मी स्वतः करून देतो. आणि वारकऱ्यांची सेवा विठ्ठलाच्या कृपेमुळे करायला मिळते, याचा जो मला आनंद आहे. या वारीत तुम्ही काय काय प्रकारचे उपचार केले लोकांवर? आता चालून इतका चालण्यामुळं जे फोड येतात, फोड फुटतात, फोड फुटून जी जखम होते त्याच्यामुळं वारकऱ्यांना चालायला अतिशय त्रास होतो. त्याची ड्रेसिंग करून देणे आणि त्याला पेन किलर म्हणजे वेदना कमी राहाव्या यासाठी गोळ्या औषध देणे. आता कफ सायरप आणि डोळ्याचे विकार, धूळ. आता पाऊस कमी असल्यामुळं धूळ एवढी आहे की डोळ्याच्या सारखा जळजळ करणे वगैरे त्रास होतो आणि घसा खवखव करणे. यासाठी कफ सायरप आणि औषध गोळ्या असं मल्टीपर्पज ट्रीटमेंट आम्ही देत असतो. या वारकऱ्यांचे म्हणजे आग्रहानं हे असते की आम्हाला हे औषध द्या. आता आज आम्ही 4 दिवसाचे औषध देत नाही. रस्त्यावर असल्यामुळं हे 2 दिवसाचे औषध देतो आणि कमी नाही झालं तर 3ऱ्या दिवशी बोलवतो. ते आठवणीने आमच्या गाड्या बघून येतात. रेड स्वस्तिक कुठे आहे शोधत येतात आणि औषध घेऊन जातात. आमची औषधी ब्रँडेड आहेत, बॉम्बे मार्केट वगैरेची नाही, सगळी औषधी ब्रँडेड असतात. आणि जी रेड स्वस्तिक सोसायटी जवळ 6 लाखाची 6-7 लाखाची औषधं आम्हाला ती आम्ही फ्री वाटप करतो. धन्यवाद माऊली.